नमस्कार सर. नमस्कार सर, आपला परिचय द्या. माझं नाव शिवाजी आत्माराम सलगर, राहणार बांसरवा, हां. तालुका केज, जिल्हा बीड. बरं बरं बरं. सर, आता आपण वांग्याच्या प्लॉट मध्ये आहोत. हे आपला किती प्लॉट आहे? 5 गुंठे. 5 गुंठ्याचा आहे. बरं बरं. आणि हे तुम्ही वांग केले, किती रोप बसले वांग्याचे? हे 450 आहेत. 450 रोप आहेत. हो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय लावलं होतं वांग्यामध्ये? वांग्यामध्ये पहिलं कोथिंबीर, शेपा, पालक होता. बरेच बारके बारके आंतरपिक होते. बरं बरं बरं. आणि टोमॅटो होता. टोमॅटो होता, अजून पण आहे ना थोडा. आणि तुमचा मेन उद्देश काय होता? मेन उद्देश होता आपलं टोमॅटोचा. पण वांग मध्ये लावलं होतं, पण ती लय जणांचं ऐकल्यामुळं की वांग्याला किडा असती, बरोबर येत नाही. मग त्याच्यामुळं ती लक्ष जास्त टमाट्यावर होतं. टमाट्यावर तुमचं लक्ष होतं. वांग्यावर नव्हतं. बरं बरं. तुमच्या घरचे सुद्धा, वडील सुद्धा काय म्हणले तुम्हाला? म्हणले वांगे किडत असतात, म्हणले वांग्याला खर्च जास्त आहे, उत्पन्न कमी असतंय, परवडायचं नाही. मग त्याच्यामुळं मी पुन्हा ही व्हिडिओ बघून तुमचे ह्याला मग ती बेसळ डोस टाकला. बरं. आता हे 5 गुंठ्याला तुम्ही किती टाकला होता बेसळ डोस? 2 पोते ती कृषी अमृतचे. कृषी अमृतचे 2 पोते. आणि ती RNPH ती 4-5 प्रकारचे पुढे सगळे मध्ये टाकले होते, त्याच्यात मिक्स करून. आणि प्रत्येक झाडाला थोडं 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 दिलं होतं तुम्ही. आता सुद्धा झाडांच्या बुडाला आहे ते खात. आणि मुळ्या सुद्धा त्याला अशा पांढऱ्या मुळ्या सुद्धा हवा, पूर्ण मुळे तुम्हाला मल्चिंग नाही. ही मुळी अशा पांढऱ्या मुळ्या आहेत हवा. आता उकरी लगेच हवा ही दिसतात हवा, ही मुळ्या पांढऱ्या. हो हवा. थोड्या बी खुरप्यानं जर असं खुरपाय लाव का, ही लगेच हवा ही निघत्यात मुळ्या हवा ही. लगेच निघतात. मुळ्या सुद्धा चांगल्या वाढल्या, म्हणजे मनानं वरी मातीच्या वरी अशा पवायल्यासारख्या वरी आल्यात मुळ्या सुद्धा. बरं बरं बरं. आता आपण हे खुरप लागलं की मुळ्या पांढऱ्या निघतात. आता वांग्यामध्ये आपण बसलोय, आणखी तुमचा प्लॉट चालूच झाला नाही. चालू झालं नाही आता, तर बसता बी नाही आपल्याला. तुम्ही फळ पाहू शकता, क्वालिटी या ना पुढे जरा. आता सेटिंग व्हायला लागली म्हणायची. सेटिंग व्हायला लागली. आणि ह्याची वांग्याची क्वालिटी जर पाहिली का सर, खाली ठेवा इथं सावलीला. ह्याचा देठ किती लांब आहे सर? आता तुम्ही आणि म्हणजे तुम्ही एक बाजार करता. हो हो. भाजीपाल्यात तुम्ही विक्रीत आहात. घेणं विकणं तुमचं चालू असतंय. हाती विक्रीवर चालतंय. आता तुम्ही वांग विकता, तुमच्यापाशी ह्या क्वालिटीचं आजपर्यंत तुम्हाला वांग भेटलंय का बाजारात? नाही. एक नंबर चमक आहे ही. चमक, क्वालिटी आणि ह्याचा देठ किती लांब आहे सर? गिरायकाला म्हणायची गरज नाही, गिरायक मनानच विचारतंय. ते आपण वांग्याची क्वालिटी पाहू शकतो. एवढी चमक, एवढा त्याला म्हणजे असे जे आकार आलेला आहे त्याला, क्वालिटी त्याला असं म्हणजे एक. आणि त्याची किती देठ किती लांब आहे सर? 4 बोट देठ आहे. 4 बोट देठ आहे त्याचं. तरी वांग लहान आहे अजून. वांग लहान आहे. वांग जास्त मोठ झाले. आणि ह्या झाडाचा फुटवा आता मला म्हणजे खास म्हणजे विशेष, आजपर्यंत मी एवढा फुटवा वांग्याला पाहिला नाही सर. ही काय एका झाडात असे इतके मापता येणारच नाही सर, शक्यच नाही मापणं. अशी दाटण होईल ह्याला मध्ये, हे दाटण होऊन चालली. ऊन लागायचं चान्स नाही, एवढा फुटवा बी झाला. आता एक झाड आहे हे जवळपास याचं बुड मनगटासारखं झालंय. बुड बघा तुम्ही. आणि ह्याला फुटवा किती आहे सर? बुडातून फुटवा किती आहे, फुटव्याला फुटवे किती आहेत, उपफुटवे. आणि प्रत्येक फुलं आणि बंचेस मध्ये आहेत. एक सुद्धा कुठं तुम्हाला सिंगल बघायला भेटणार नाही. मध्ये सुद्धा असे फुले पूर्ण 5-5 गुच्छे आहेत. म्हणजे एवढे फुलं आहेत झाडाला एका जाग्या. हे पहा ना तुम्ही. ही काय ही बघायची. तुम्ही कुठेही पहा, एकाच ठिकाणी नाही. आता तुम्ही बघा, 1 मिनिट. ह्या बी झाडाला बघा. नाही, हे दाखव ना इथलं. 1 मिनिट. हे काय इथं बंचेस, इथं फुलं किती इथं. हे बघा किती मापा सर. ह्या इथपर्यंत, देटापर्यंत 4, 5, 6, 7, 8, 9, 10 फुलं आहेत 2 एका देठाला. आणि 11 खाली फळ आहे अजून. त्याच म्हणजे त्याच ठिकाणी एका फुटव्यापाशी 11 आहेत. आणि एका ह्याला त्या 11 मधले 2ला सेटिंग झाली. दोन्ही सेटिंग झाली, बाकीचं सुरू आहे. त्याच्याच पुढं 4च बोटर. हे किती फुलं? इथं 4 आहेत, 5 आहेत इथं. 5 आहेत. आणि खालचे इथं नवीन फुटवा लगेच तिथं बंचेस चालू. पुढे हो, म्हणजे पाना गणित 5-6 फुलाचा फुटवा, 5-6 गणित. हो का? तिथं बघा ह्या बी झाडाला तिथंच म्हणून नाही कुठे 4, 5, 6, 7, 8, 9
आणि हे खालचं 10वं, म्हणजे 10 एका जागेवर फुलं येते. 10 एका जागेला 10 आहेत. या तुम्ही अलीकडे या थोडं ह्या बी झाडाला बघा, कुठं कुठंही पाहू द्या. ह्या बी झाडाला बघा, हे फुटवे बी हे बघा, हे बंचेस मापा. ही 1 2 3 4 5 6 7 आणि ही खाली 8. नाही थांबा सर, हे 4 4 5 निघाले, 5वं निघाले. 4 5 6 7 हे 8, म्हणजे 8 10 8 10. लोकांच्या इकडे 2 2 लागणं अवघड झालंय. 4 5 लागत इथं. हा, त्याला एका जागी 8 9 10 फुलं इथं. आता हे फुटवा दाखवा तुम्ही. हे फुटवा आता एक झाड आहे हे, आणखी फळाला सुद्धा सुरुवात झाली नाही. त्याला तोडाय सुद्धा घरचे म्हणाले, तोडायचं सुद्धा अवघड आहे, तुम्हीच तोडा. म्हणजे तंत्रज्ञान वापरून हे झालं का जास्त जरा. आता हे बघा तुम्ही, आता हे माल तरी कसा काढायचा. हे बुडापासून सेटिंग आहे याला. तोडायला अडचण करणार, अडचण म्हणजे भरपूर अडचण होणार सर. मी तुम्हाला सांगतोय ना, आपलं काय झालं, ही अंतर कमी झालं. हा, अंतर कमी झालं. हो, त्याच्यामुळे ही दाटण झाडाची जास्त झाली. आता तोडायच्या टायमाला ही जास्त सळणार. हा हा हा. बरं, बाकी या सर आणखी थोडी आपण चर्चा करू. हे फुटवा, हे फुटवा बनलं की सर हे बेमाप फुटवा याला. एवढा फुटवा नाही मी पण पाहिला सर. आणि बुडापासून सेटिंग आहे पूर्ण. हो काय, एवढा फुटवा सर. किती असेल फुटवा जर मापलायचं म्हणलं तर? आता ती मापा येणं बी अवघड आहे, कारण काटे कसं. मस्त मस्त. बाकी सर काय वाटतंय तुम्हाला आता? चांगलं आहे. म्हणजे आता तुम्हाला वांग करते वेळेस सगळेजण म्हणले की ह्याच्या नादाला नका लागू, फेल जाणार. बघा तुम्ही सेटिंग बुडामध्ये पूर्ण बंचेस मध्ये सेटिंग झालेली. कुठं गळ नाही, कुठं काही किडीचा परत प्रादुर्भाव नाही. आणि आता शिक माल धरायला येईल. आताशी तर सुरुवात झाली सर. काय वाटतं सर, एका टायमिंगला किती निघाल माल? ही आता निघाल्याशिवाय सांगता येणार नाही तेवढं. तरी सुद्धा एक रेकॉर्ड करण्यासारखा माल निघेल. हो. हा, आता तुम्ही हात विक्रीवर वांग विकता, ही क्वालिटी ही टेस्ट जर आता एक वेळेस तुमचं गिऱ्हाईक ज्यावेळेस पाहिल तर 100% सर ते वांग घ्यायचं म्हणलं, वांग तर आपल्याकडे जी टमाटर आहे का, ती टमाटर प्रत्येक बाजारी म्हणजे आता नेहले. तुम्ही इकडे हे बघा ना, तुम्ही हे बघा, हे आता सेटिंग व्हायली. हो. ह्याचा देठ किती लांब आहे सर? हो. देठ बघा ना तुम्ही, ह्याचा लांब वांग्याच्या मानानं ती किती लांब आहे? चौपट देठ आहे फळाच्या मानानं. काय क्वालिटी वांग्याला, काय क्वालिटी आली? काय झालं सर तुमचं? पोषण खूप भारी गेलं सर. हे जे तुम्हाला रिझल्ट आज दिसायलाय का, हे तुमचं कमी क्षेत्रामध्ये तुम्ही पोषण भरपूर दिलं, त्याच्यामुळे आज हे रिझल्ट दिसायले. सरासरी ह्याला मनावा अशी मोकळी हवा भेट नाही सर. आणखी एवढं दाटलंय वांग तुमचं. आणि अजून आता तर सुरुवात आहे याची. आता अजून काय होते पुढे काय माहिती. हे सुरुवातीलाच हे रंग दाखवले, ते पुढे पुढे तुम्हाला भरपूर हे रंग दाखवणार आहे. सर तुम्ही बाजारातल्या टोमॅटोचा अनुभव सांगत होता, काय अनुभव येतो? ते गिराईक डबल टमाटे आपल्याकडून नेलेले, प्रत्येक गिराईक ह्या बाजारी नेले की दुसऱ्या बाजारी ती आपल्याकडूनच नेते. काय म्हणाले आल्याच्या नंतर? याच्या बाजारी जागा बदलली होती मी, तर मला तिकडं म्हणले त्या जागेवर कसं काय नव्हतं, आम्ही तिथं जाऊन आला होतो म्हणला गिराईक. मग म्हणलं जागा बदलली, मग आता इकडेच यावं का म्हणलं या. म्हणजे गिराईक तुम्हाला हुडकीत यायलंय. टमाट्याला बी चमक, त्याला चव, त्या खतामुळे ही. त्या टोमॅटोला सुद्धा तुम्ही टाकलं होतं एक लाईन, तुम्ही अगोदर लावली होती जुनी, थोडं थोडं त्याला भेस सोडस आणि बाकीची ट्रीटमेंट केली होती तुम्ही, तर त्याला सुद्धा चवत क्वालिटी. अर्ध्यापासूनच ट्रीटमेंट चालू आहे, म्हणजे अगोदर लावलेला ना ते. अगोदरचा पहिल्यापासून असता तर मग त्याच्यापेक्षा जास्त त्याला गुढी आली असती. बरोबर. बाकी काय वाटलं सर तुम्हाला? तंत्रज्ञान सुरू केलंय तुम्ही वापरायला? चांगले तंत्रज्ञान चांगले. आता हे आपण पाहायला फुलामध्ये, आता तुमच्या गावात असेल ना भाजीपाला काही? असतंय. त्या शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे? एवढा जर फुटवा, एवढं जे ग्रोथ बघितली वांग्याची, आणि एवढे फुलांची सेटिंग वगैरे बंचेस मध्ये, प्रत्येक कांड्याला जर एवढं सेटिंग म्हणलं सर, माल किती निघेल तुमचा? माल आता चांगला निघेल अजून. आणि दुसरा म्हणजे गोष्ट, आता मी ज्यावेळेस आपण केमिकल शेतकऱ्यांमध्ये जातो, जर तुमची काळी पॅन्ट असेल तर बुरशीमुळे पांढरी होती सर. होते. तुम्हाला ते काही जाणवलंय का, ते असला प्रकार? नाही अजून तर नाही. बाकी फवारण्याचं कसं करता सर? केमिकलच्या फवारण्यात आणि आपल्या फवारण्यात कसा वाटतं तुम्हाला बदल? चांगला आहे. हे ना गुहांगानं जी थ्रिप्सच आहे ती बेसळ डोस टाकलेसच त्याचा
त्रास कमी झाला. बर बर बर. 8 पोषण दिवसात. तुम्ही दिल्यापासून हा. ते सुद्धा ऑटोमॅटिक कमी झालं. ती सुद्धा ऑटोमॅटिक कमी झालं. नाही तर पहिलं असं चालायलं की असं गोंगान उठायचं. घोंगान उडायचं, हो, इतकं हो, घोंगान हो. उडायचं. आता हे तुम्ही थोडं टमाट्याची पण मध्ये एक लाईन आहे. हो. टमाटोला सुद्धा जबरदस्त फुटवा वाढ. आता कळी सुटली सगळी. कळी